विद्यार्थी मित्र, 23 तारखेपासून म्हणजेच सोमवारपासून आपलं कॉलेज परत एकदा सुरू झालं. परंतु दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती ही साधारण 50% इतकीच आहे. आणि दुसरी गोष्ट, एका बेंचवर एकच विद्यार्थी बसवायचा असल्यामुळं आपण 12वी सायन्सची जी उपस्थित मुलं आहेत त्यांना एकूण 3 वर्गामध्ये सध्या बसवलं आहे. प्रत्येकाचे तास प्रत्येक वर्गावर होत नाहीत. फिजिक्सचा तास एका वर्गावर झाला किंवा आणखी एखाद्या वर्गावर झाला तर एखाद्या वर्गावर होत नाही. आणि त्यामुळं तेच कंटेंट किती वेळा शिकवायचं हा एक प्रश्न येतो. सोमवारी माझा 1 तास एका वर्गावरती झाला, तो इतर वर्गावरती झाला नाही. इतर वर्गाला सुद्धा तो कंटेंट कळावा म्हणून आपण यूट्यूबच्या माध्यमातून सोमवार आणि मंगळवारी जे काही शिकवलं आहे ते परत एकदा आपण यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या सहाय्यानं तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे. सोमवारपासून जे कॉलेज सुरू झालं त्यासाठी आपण नवीन टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स याला सुरुवात केली. हा 8 नंबरचा टॉपिक आहे. 11वीला सुद्धा हाच टॉपिक होता, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. 11वीमध्ये जे काय पाहिले त्याच्या पुढचं आपण 12वीला पाहणार आहोत. 11वीला जे काय पाहिले त्याच्या पुढचंच 12वीला पाहणार असल्यामुळं 11वीला काय पाहिले ते अगोदर माहीत असणं आवश्यक आहे. मग या व्हिडिओमधून आपण 11वीला इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये जे काय पाहिले त्याचा आपण आढावा घेणार आहोत. पहिला पॉईंट, देअर आर 2 टाईप्स ऑफ चार्जेस. अर्थात हे तुम्हाला माहीत आहेच. देअर आर 2 टाईप्स ऑफ चार्जेस. वन इज पॉझिटिव्ह चार्ज and other is negative charge. If there are 2 positive charges, then we call them as like charges. जर 2 असे पॉझिटिव्ह चार्ज असतील तर या दोन्ही चार्जेसना मिळून आपण लाईक चार्जेस असं म्हणतो. किंवा 2 निगेटिव्ह चार्जेस असतील तर या दोन्ही चार्जेसना मिळून आपण लाईक चार्जेस असंच म्हणतो. म्हणून 2 पॉझिटिव्ह चार्जेस और 2 निगेटिव्ह चार्जेस आर लाईक चार्जेस. या उलट, इफ वन चार्ज इज पॉझिटिव्ह and other is negative, then these 2 charges are called as unlike charges. तर तिसरा पॉईंट, 1 पॉझिटिव्ह चार्ज and 1 negative charge are unlike charges. 1 positive charge and 1 negative charge are unlike charges. तुम्हाला हेही माहीतच आहे, जर 2 लाईक चार्जेस एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर ते एकमेकाला रिपेल करतात. किंवा 2 निगेटिव्ह चार्जेस एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर ते एकमेकांना रिपेल करतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो की 2 लाईक चार्जेस रिपेल ईच अदर. या उलट 2 अनलाईक चार्जेस attract each other if there is 1 positive charge and 1 negative charge, and if 2 charges are brought close to each other then they attract each other. Hence 2 unlike charges attract each other. याच्यानंतर आपण 11वीत असताना कुलोम्स लॉ पाहिला होता. 2 चार्जेस असतील
Q1 and Q2 त्यांच्यामधले डिस्टन्स R असेल आणि Q1 Q2 या दोन चार्जेसमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन F असेल, तर या फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शनची मॅग्निट्यूड आपल्याला कुलॉम्स लॉ सांगतो. देर आर टू चार्जेस Q1 and Q2. R is the separation between two charges and F is the force of attraction or repulsion between two charges. Then according to Coulomb's law, force F is directly proportional to Q1 Q2 and inversely proportional to R square. Force F is directly proportional to product of magnitudes of two charges, that is F directly proportional to Q1 Q2, and by Coulomb's law force F is inversely proportional to square of distance between two charges, that is F is inversely proportional to R square. Combining these two, we can write F is directly proportional to Q1 Q2 by R square, and if K is constant, then F is equal to K into Q1 Q2 by R square. कॉन्स्टंट K जो आहे त्याची व्हॅल्यू मीडियमवरती अवलंबून असते. मीडियम जर एअर किंवा व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेस असेल तर केची किंमत 1/4πε0 इतकी असते. मग केची किंमत जर 1/4πε0 असेल तर एअर, व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेस यासाठी कुलॉम्स लॉ असा लिहिता येईल, F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 बाय R स्क्वेअर. जनरल कुलॉम्स लॉ हा आहे, F इज इक्वल टू K Q1 Q2 बाय R स्क्वेअर. परंतु केची किंमत एअर किंवा व्हॅक्यूम किंवा फ्री स्पेससाठी 1/4πε0 असल्यामुळं एअर, व्हॅक्यूम, फ्री स्पेससाठी कुलॉम्स लॉ असा लिहिता येईल, F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 बाय R स्क्वेअर. अन्य कुठलं तरी मीडियम असेल तर केची किंमत मात्र 1/4πε इतकी असते. एअर, व्हॅक्यूम, फ्री स्पेस सोडून अन्य कुठलं मीडियम असेल तर केची किंमत 1/4πε इतकी असते. मग अदर मीडियमसाठी कुलॉम्स लॉ असं लिहिता येईल, F इज इक्वल टू 1/4πε Q1 Q2 बाय R स्क्वेअर. एअरसाठी जो कुलॉम्स लॉ आहे त्यामध्ये इप्सिलॉन 0 आहे आणि या इप्सिलॉन 0चं नाव परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. या उलट अदर मीडियमसाठी इप्सिलॉन आहे आणि त्याचं नाव आहे परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. हे आपण 11वीत पाहिलेलं आहे. याशिवाय समजा दोन मीडियम आहेत, एक अदर मीडियम आहे तर एक एअर मीडियम आहे. अदर मीडियमसाठी परमिटिव्हिटी इप्सिलॉन आहे, एअर मीडियमसाठी परमिटिव्हिटी इप्सिलॉन 0 आहे. असं जर असेल तर इप्सिलॉन बाय इप्सिलॉन 0 या रेशोला या मीडियमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K किंवा रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ मीडियम K असं म्हणायचं. इप्सिलॉन is the permittivity of medium. Epsilon 0 is the permittivity of free space. Then dielectric constant K or relative permittivity K is defined as K is equal to epsilon by epsilon 0 किंवा the ratio of permittivity of medium to permittivity of air is called as dielectric constant or relative permittivity of
medium. परत एकदा ऐका. The ratio of permittivity of medium to permittivity of air or vacuum or free space is called as the dielectric constant K or relative permittivity K of medium. यानंतर आपण 11वीत इलेक्ट्रिक फील्ड हा कन्सेप्ट पाहिला आहे. आणि तो कन्सेप्ट असा आहे, एखाद्या मीडियममध्ये जर एखादा चार्ज ठेवला, चार्ज क्यू, तर त्याच्या सभोवताली अशी एक स्पेस असते, असा एक रिजन असतो की त्या रिजनमध्ये अनादर चार्ज याच्यावरती फोर्स ॲक्ट होतो. या रिजनमध्ये, या स्पेसमध्ये अन्य कुठला चार्ज आणला तर त्या अनादर चार्जवरती कुलम्स फोर्स एक्झर्ट होतो. मग अशी जी स्पेस आहे, त्या स्पेसला या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणायचं. म्हणून इलेक्ट्रिक फील्ड ही एक स्पेस आहे किंवा हा एक रिजन आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इलेक्ट्रिक फील्ड याचा मिनिंग एका शब्दात सांगायचं झाला तर इलेक्ट्रिक फील्ड इज द रिजन किंवा इलेक्ट्रिक फील्ड इज द स्पेस. कोणती स्पेस? तर अशी स्पेस की जिथं अनादर चार्ज एक्सपिरियन्सेस ए कुलम्स फोर्स. म्हणून इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन स्क्रीनवरती आहे आत्ता. द रिजन ऑर स्पेस अराउंड द चार्ज in which another charge experiences a Coulomb's force. आता इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ एक्सप्रेस करण्यासाठी 2 फिजिकल क्वांटिटीचा वापर केला जातो. त्यापैकी एक इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आणि दुसरी इलेक्ट्रिक पोटेन्शियल. परत एकदा ऐका. इलेक्ट्रिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे, किती वीक आहे, हे एक्सप्रेस करण्यासाठी, हे व्यक्त करण्यासाठी 2 फिजिकल क्वांटिटीचा आधार घेतला जातो. त्यापैकी पहिली फिजिकल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, तर दुसरी फिजिकल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. अर्थात पहिली जी क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, हिला कधीकधी इलेक्ट्रिक फील्ड असंच म्हणलं जातं. इलेक्ट्रिक फील्ड ऑर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि याची डेफिनेशन आपण 11वीत पाहिली होती. फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. एखाद्या फील्डमध्ये एखाद्या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी हीच किंमत किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या पॉईंटला युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवायचा. या युनिट पॉझिटिव्ह चार्जवरती जो फोर्स एक्झर्ट होईल त्या फोर्सलाच इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई असं म्हणायचं. इलेक्ट्रिक फील्डमधल्या एखाद्या पॉईंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई किती आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या पॉईंटला युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवायचा. या युनिट पॉझिटिव्ह चार्जवरती जो फोर्स ॲक्ट होईल त्या फोर्सलाच इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई असं म्हणायचं. सो इलेक्ट्रिक फील्ड और इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई इज डिफाइन्ड ॲज द फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज. तर ही इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ईची शाब्दिक डेफिनेशन. मॅथमॅटिकली सुद्धा आपण गेल्या वर्षी डिफाईन केलं होतं. इफ एफ इज द कुलम्स फोर्स ॲक्टिंग ऑन टेस्ट चार्ज क्यू नॉट या टेस्ट चार्जवरती एफ इतका फोर्स ॲक्ट होतो आहे, तर युनिट पॉझिटिव्ह चार्जवरती किती, युनिट पॉझिटिव्ह चार्जवरती किती हे मिळवताना एफला क्यू नॉटनं डिवाईड करावं लागेल. एफ बाय क्यू नॉट म्हणजेच फोर्स एक्सपिरियन्स्ड पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज.
F by Q naught is the force experienced per unit positive charge. म्हणजेच F by Q naught is the intensity E. So E is equal to F by Q naught is the mathematical definition of electric field. If F is the Coulomb's force acting on charge Q naught, then electric field intensity E is mathematically defined as E is equal to F by Q naught. याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी याचं एक्सप्रेशन मिळवलं होतं. ते एक्सप्रेशन जे मिळवले ते कोणतं मिळवलं होतं ते पाहण्या अगोदर सिच्युएशन सांगतो. ओ या पॉईंटला क्यू हा चार्ज आहे. या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड आहे. इलेक्ट्रिक फील्डमधला पी हा एक पॉईंट आहे. पॉईंट ओ पासून पी पॉईंटचं डिस्टन्स आर इतकं आहे. असं जर असेल तर पी या पॉईंटला जी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते तिची किंमत 1/4πε0 Q by R square. So this is electric intensity at a point at a distance R from charge Q is given by E is equal to 1/4πε0 Q by R square. परत एकदा ऐका. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी E at a point at a distance R from charge Q is given by E is equal to 1/4πε0 Q by R square. हे आपण 11वीत पाहिले. So electric field intensity at a point at a distance R from charge Q is given by E is equal to 1/4πε0 Q by R square. याच्याशिवाय आपण 11वीत इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स याचा मिनिंग आणि याच्या प्रॉपर्टीज पाहिले होत्या. तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स याचा मिनिंग स्क्रीनवरती आहे, तरी पण तो समजावा म्हणून थोडंसं एक्सप्लेनेशन देतो. एक इलेक्ट्रिक फील्ड आहे. इलेक्ट्रिक फील्डमध्ये एक युनिट पॉझिटिव्ह चार्ज ठेवला आहे. इलेक्ट्रिक फील्डच्या कन्सेप्टनुसार जर फील्डमध्ये अन्य कुठला एखादा चार्ज आला तर त्या चार्जवरती कुलोम्ब्स फोर्स ॲक्ट होतो. त्यानुसार इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा जो युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यावरती पण फोर्स ॲक्ट होईल. ज्या डिरेक्शनमध्ये फोर्स ॲक्ट होईल त्या डिरेक्शनमध्ये हा चार्ज मूव्ह होईल. ज्या डिरेक्शनमध्ये फोर्स ॲक्ट होईल त्याच डिरेक्शनमध्ये हा चार्ज मूव्ह होईल. मूव्ह होताना ज्या पाथवरून तो मूव्ह होतो त्या पाथलाच इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स असं म्हणायचं. म्हणून इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स याचा मिनिंग द पाथ along which unit positive charge moves when placed in electric field is called as electric line of force. मिनिंग नंतर आपण काही प्रॉपर्टीज पाहिले होते. त्यातली पहिली प्रॉपर्टी अशी की इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज. दोन चार्जेस आहेत, वन इज पॉझिटिव्ह अदर इज निगेटिव्ह. असं जर असेल तर या दोन अनलाईक चार्जेसच्या दरम्यान जे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहेत त्या अशा असतात. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज.
असं कधी होत नाही. स्टार्ट्स फ्रॉम निगेटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन पॉझिटिव्ह चार्ज असं होत नाही. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ऑन निगेटिव्ह चार्ज ही पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या कधीही एकमेकांना छेदत नाहीत, इंटरसेक्ट करत नाहीत. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नेवर इंटरसेक्ट इच अदर. तिसरी एक प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स या कंडक्टरमधून पास होत नाहीत, परंतु इन्सुलेटरमधून मात्र त्या पास होतात. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कॅनॉट पास थ्रू कंडक्टर बट दे कॅन पास थ्रू इन्सुलेटर. यानंतरची प्रॉपर्टी अशी की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन द रिजन फेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज लार्ज. उदाहरणार्थ, समजा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, एक निगेटिव्ह चार्ज आहे, यांच्या दरम्यान इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स अशा असतात. आता या रिजनमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स क्राउडेड आहेत. या रिजनमध्ये इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स रेअर आहेत. जिथं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवल्याप्रमाणे क्राउडेड आहेत तिथं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी हीची किंमत लार्ज असते. म्हणून ही प्रॉपर्टी आहे की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड. कुठं? इन द रिजन फेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज लार्ज. आणि या उलट यानंतरची प्रॉपर्टी आहे की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर रेअर इन द रिजन फेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज स्मॉल. तर चौथी आणि पाचवी प्रॉपर्टी परस्पर विरुद्ध अशा आहेत. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर क्राउडेड इन द रिजन फेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज लार्ज. या उलट पाचवी, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर रेअर इन द रिजन फेअर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज स्मॉल. यानंतरची एक प्रॉपर्टी अशी आहे, इन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर स्ट्रेट अँड पॅरलल. जर इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म असेल तर इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या स्ट्रेट आणि पॅरलल असतात. आणि या उलट शेवटची प्रॉपर्टी आहे की इन नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स आर कर्व्ड. तर सहावी आणि सातवी प्रॉपर्टी परस्परांच्या विरुद्ध अशा आहेत. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, then electric lines of force are straight and parallel. In non-uniform electric field, electric lines of force are curved. तर ह्या प्रॉपर्टीज आपण 11वीत असताना पाहिलेल्या होत्या.